नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जेवणाचा शॉर्टकट. हो मंडळी, तुम्ही म्हणाल हे काय? हे म्हणजे आहे चकोल्या. आपल्या महाराष्ट्रीयन घरगुती पद्धतीमध्ये रोज रोज चपात्या किंवा भाकरी खाऊन कंटाळा आलेला असेल, त्या दिवशी आपल्या घरी ठरलेले म्हणजे चकोल्या. चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट आपण ह्या शॉर्टकट रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी एका वाटीमध्ये अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली आहे. ती मस्तपैकी स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे. डाळ बाजूला ठेवून देऊया. आता आपण इथे एका मिक्सरच्या भांड्यात काही खडे मसाले घ्यायचे आहेत. त्यामध्ये 1 इंच दालचिनी, 8 ते 10 काळी मिरी, 6 ते 7 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरे, सोबतच 10 ते 12 लवंग आणि भरपूर असं खोबरं घालून त्यात भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि याचं हे जाडसर वाटण तयार करून घ्यायचं आहे. सो मंडळी, तुम्हाला ह्या तिखटाच्या सुद्धा तुम्ही करू शकता, काही हरकत नाही. पण इथे मी हिरव्या मिरच्या ज्या केलेल्या आहेत गरम मसाल्यासोबत खूप अप्रतिम लागता. तर मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनलवर ही तिखटाची रेसिपीसुद्धा शेअर केलेली आहे. तुम्ही एकदा जाऊन नक्की बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर इथे फोडणीसाठी मी कढईमध्ये 4 चमचे तेल गरम केलेलं आहे. त्यामध्ये जिरं, पुन्हा जिरं घातलेलं आहे, कढीपत्ता आणि तयार केलेला मसाला घातलेला आहे. सो मंडळी, इथे मी वाटणासोबत लसूण घालायला विसरली होती, म्हणून मी नंतर पुन्हा एकदा थोडंसं खोबरं आणि लसूण वाटून घातलेलं आहे. सो तुम्ही वाटण कराल तेव्हाच तिथे लसूण घाला आणि हे वाटण छानपैकी तेल सुटेपर्यंत मस्त असं परतून घ्यायचं आहे. छानपैकी वाटण भाजून झालं की त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे. पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे. सोबतच चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ भरपूर घालायचं आहे, म्हणजे तुम्ही नेहमीच्या भाजीत घालता त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त घालायचं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. पुन्हा आपण जी भिजत घातलेली डाळ होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे आणि तीसुद्धा ह्यासोबत मिक्स करून घ्यायची आहे. डाळ छानपैकी 1 ते 2 मिनटं मिक्स करून घेतल्यानंतर आपण ह्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. मंडळी, थंड पाणी घालायचं नाही, कारण आपण डाळ जी होती ती आपण गरम पाण्यामध्ये भिजत घातली होती. सो मंडळी, आपण इथे गरम पाणी घालायचं आहे. तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार, म्हणजे तुम्हाला जितके लागणार आहे त्यानुसार तुम्ही त्यामध्ये पाणी घालायचं आहे. त्याला उकळी येऊ द्यायची आहे. उकळी येते तोपर्यंत आपण इथे कणिक मळून घेऊया. तर आपण नेहमी चपातीची कणिक मळतो त्यापेक्षा थोडीशी घट्ट मळायची आहे, कारण आपण त्याच्या चकोल्या करणार आहोत. आता इथे कणिक मळून झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता छान अशी वरणाला उकळीसुद्धा आलेली आहे. आता आपण ह्याच्या चकोल्या करून घेऊया. तर इथे आपण नॉर्मली जो पिठाचा उंडा घेतो तोच घेतलेला आहे आणि आता आपण चपाती लाटून घ्यायची आहे. नॉर्मली जी चपाती लाटतो त्याचनुसार चपाती लाटायची आहे. कोणी ह्या चपात्या तेलावर लाटतं किंवा पिठावर लाटतात. मी नेहमी कोणत्याही पद्धतीने चकोल्या केल्या तर मी ह्या चकोल्या पिठावरच लाटते, जेणेकरून आपण चकोल्या केल्यानंतर ते छानपैकी मिळून येतात, म्हणून नेहमी पिठावरच लाटायच्या. आता हवे त्या आकाराच्या तुम्ही इथे चकोल्या करून घेऊ शकता. तर ह्या पद्धतीने आपण ह्याला कट करून घ्यायचं आहे. सो मंडळी, ह्या पद्धतीने सुद्धा खूप अप्रतिम लागतात. एकदा ह्या पद्धतीने नक्की ट्राय करा. आणि हो, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर कट करून झालेले आहेत. आता आपण एक एक करून आपण त्या वरणफळमध्ये ह्या चकोल्या सोडायच्या आहेत. हळुवारपणे सोडा, अंगावर पाणी उडेल नाही. तर एकूण इथे मी 4 ते 5 चपात्या टाकलेल्या आहेत ह्यामध्ये कट करून. सो मंडळी, तुम्ही बघू शकता मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर अजून डाळ काही शिजली नाही आहे, पण आता चकोल्या आणि डाळ दोन्ही व्यवस्थितरित्या एकसोबत शिजेल आणि रस्सा थोडासा जास्त ठेवायचा. खूप अप्रतिम लागतो ह्याचा रस्सा, मला तर खूप आवडतो. आणि आता हे छानपैकी 20 ते 25 मिनटं मंद आचेवर शिजू द्यायचं आहे. तर मंडळी, तुम्ही बघू शकता 20 ते 25 मिनटानंतर छान असं चकोल्या मिळून आलेल्या आहेत. अजिबात रश्श्याचं पाणी पाणी दिसणार नाही आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागतात आणि डाळसुद्धा व्यवस्थितरित्या शिजलेली आहे. तर मंडळी, तयार आहे आपला जेवणाचा शॉर्टकट म्हणजे महाराष्ट्रीयन चकोल्याची रेसिपी. आहे की नाही झटपट आणि सोपी रेसिपी? पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू. आणि हो मंडळी, रेसिपी सिंपल आहे पण टेस्टी आहे. एकदा नक्की ट्राय करा.